साताऱ्यात पावसाचा जोर कायम. हवामान खात्याकडून जिल्ह्यात रेड अलर्ट. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोकादायक पर्यटन स्थळे जिल्हा प्रशासनाने केली बंद. गेल्या 3 दिवसापासून सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असल्यानं या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत. तर अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, पुलावरून पाणी जाणे, घराच्या भिंती कोसळणं अशा घटना घडू लागल्यात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क केलाय. तर अति धोकादायक असलेले पर्यटन स्थळे देखील आजपासून नागरिकांसाठी बंद करण्यात आल्याचे आदेश सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी काढलेत. हवामान खात्याकडून गेल्या 3 दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे साताऱ्यात गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पावसाची रिपरिप सुरूच आहे. या मुसळधार पावसामुळे साताऱ्यातील नदी नाल्यांना पूर आल्यानं अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली गेलेत. तर पाण्याचा जोर वाढल्यानं भोयाचीवाडी तालुका कराड येथील कृष्णा नदीवरील बंधाऱ्याची भिंत देखील वाहून गेली. सलगच्या मुसळधार पावसामुळे सातारा जिल्हा परिसरात असलेली सर्वच धरणे 60% अधिक भरल्यानं पावसाची संततधार अशी सुरू राहिल्यास ती पूर्ण क्षमतेने भरतील असं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.